शहरातील नाशिक अंबड येथील कामू मोटर शोरूममध्ये बहुप्रतीक्षा लागून असलेल्या नवीन टाटा सियारा वाहनाचे अत्यंत दिमागदार आणि उत्साहपूर्ण वातावरणात आगमन झाले। यावेळी सीए शरद मुथा, मुख्य व्यवस्थापक निलेश पाटील, पंजाब बँकेचे मुख्य व्यवस्थापक मनोज बैरवा, एचडीएफसीचे विक्री व्यवस्थापक देवदत्त कुलकर्णी, संचालक पंकज चंद्रात्रे यांच्या उपस्थितीत जोरदार स्वागत करण्यात आले। सर्वप्रथम काळाराम मंदिर येथे पंडितजींच्या शुभ हस्ते पूजा संपन्न करण्यात आली। त्यानंतर विधिवत पूजन करून या नव्या वाहनाचे स्वागत करण्यात आले। पूजनानंतर टाटा सियाराचा भव्य रोड शो करण्यात आला। वाजत गाजत निघालेल्या रोड शो मुंबई आग्रा हायवे अंबड टाटा शोरूम येथे संपन्न झाला। या रोड शोला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून मोठ्या संख्येने वाहनप्रेमी आणि नागरिकांनी यात सहभाग नोंदविला। टाटा सियारा ही गाडी आकर्षक डिझाईन, आधुनिक वैशिष्ट्ये आणि दमदार लुकमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे। टाटा सियारा पेट्रोल आणि डिझेल मॉडेलमध्ये उपलब्ध आहे। हॅरिजन व्ह्यू स्क्रीन, आर्केड गेमिंग स्क्रीन, पॅनोरोमॅक्स फुल सनरूफ, एक्सटेंडेड स्थायी सपोर्ट, सुपर ब्लाइंड सस्पेन्स, डीआर, एलईडी पोस्ट मोड, रॅप अराउंड ग्लास डिझाईन अशी या सियारा गाडीची वैशिष्ट्ये आहेत। या सोहळ्यानंतर टाटा सियाराची गाडी नाशिककरांसाठी प्रत्यक्ष पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे। वाहनप्रेमींनी कामू मोटर्स येथे भेट देऊन या नव्या मॉडेलचा अनुभव घ्यावा असे आवाहन संचालक पंकज चंद्रात्रे यांनी केले आहे। नमस्कार, मी पंकज चंद्रात्रे, कामू मोटर्सचा चीफ ऑपरेटिंग ऑफिसर। आज ज्या गाडीची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत होतो ती गाडी म्हणजे टाटा सियारा, जी लिजंट आहे। 1991 मध्ये टाटा मोटर्सने जी गाडी आपण लॉन्च केली होती, एक सुंदर अशी एसयूव्ही कार, सर्वात पहिली एसयूव्ही कार होती, ती आज पुन्हा रिलॉन्च केली आहे। रिलॉन्च म्हणजे नव्या स्वरूपात, नव्या डिझाईनमध्ये ती लॉन्च झालेली आहे। आणि आज आपल्या सर्वांच्या साथीने, आज सर्व कस्टमरांच्या साथीने या गाडीचं अनावरण आपण इथे केलं आहे मान्यवरांच्या हस्ते। या गाडीमध्ये सांगायचं असं आहे की सर्वजण या गाडीची आतुरतेने वाट पण बघत होते। ही गाडी पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक अशा तिन्ही सेगमेंटमध्ये येणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की सर्वात जास्त स्पेस या गाडीमध्ये आहे। आणि डिझाईन आपण म्हणाल तर डिझाईनच्या बाबतीमध्ये आज आपण बघू शकाल की सर्व सोशल मीडियावरती फक्त आणि फक्त या लिजंडचीच चर्चा आहे। टाटा मोटर्स म्हटलं की रतन टाटा सर यांचं नाव आवर्जून येतं। आणि त्यांचं जे स्वप्न होतं की टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलला भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये नंबर 1 कंपनी बनवण्याचं, आणि त्या मार्गावरती आपण इथे चाललेलो आहोत। कामू मोटर्सच्या माध्यमातून नाशिक आणि नाशिक जिल्ह्यामध्ये या गाडीचं आपण वितरण करणार आहोत। आणि त्यामध्येच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेल्स, सर्व्हिस आणि स्पेअर्स या तिन्ही सुविधा आपण या माध्यमातून देणार आहोत। ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घ्यायचा आहे आणि टाटा सियारावरती जे आपलं सर्वांचं प्रेम आहे, या अगोदरच भरभरून त्यांनी बुकिंगच्या माध्यमातून ते प्रेम दर्शवलेलं आहेच, पण यापुढेही ज्यांनाही कोणाला टाटा सियारा बघायची असेल तर कामू मोटर्सच्या अंबडच्या शोरूममध्ये ही गाडी उपलब्ध आहे। आपण आपलं नाव नोंदवायचं आहे फक्त, आणि आम्हाला फोन करायचा आहे। आम्ही आपली बुकिंग जी आहे ती रिझर्व ठेवणार आहोत। आणि आपल्याला या शोरूममध्ये लवकरच टेस्ट ड्राईव्हची पण गाडी उपलब्ध होणार आहे। त्यामुळे प्रत्यक्ष गाडीचा अनुभव आणि गाडी चालवण्याचा थरार आपण सर्वजण अनुभवू शकणार आहात। आपल्या सर्वांच्या माध्यमातूनच टाटा मोटर्स नंबर 1 होणार आहे आणि तिकडे ही जी वाटचाल आहे ही वाटचाल सुरू आहे। धन्यवाद। तसेच टाटा सियारा ही तिन्ही व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे आणि त्या तिन्ही व्हेरियंटची सुरुवातीची जी किंमत आहे की 12.5 लाखाची सुरुवातीची किंमत आहे पेट्रोलची, आणि त्याच्यानंतर 20 लाखापर्यंत ही गाडी उपलब्ध असणार आहे। या गाडीचं टॉप एंड जे आहे ते 24,85,000 या किमतीमध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहे। ते डिझाईनचं टॉप एंड मेजरमेंट असणार आहे। गेल्या काही वर्षात कामू मोटर्सने ग्राहकांना अत्यंत चांगली सेवा दिली आहे। यामुळे टाटाच्या वाहनांना मोठी मागणी वाढली आहे। यानुसारच नव्या टाटा सियाराला ग्राहकांची पसंती आहे। अनेक जण या वाहनाच्या प्रतीक्षेत होते, ती आता संपली आहे। ग्राहकांनी शोरूमला भेट द्यावी असे आवाहन संचालक पंकज चंद्रात्रे यांनी यावेळी केले। या प्रसंगी जनरल मॅनेजर जुनैद खान यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।